मिलिंद देवरा, हेमंत बिस्वा शर्मा सारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडलीच पाहिजे कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असे वक्तव्य भारत न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केले। यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला, तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी 2014 मध्ये काँग्रेस सोडली। सध्या ते आसामचे मुख्यमंत्री आहेत। ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेऊन एसआयटीची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर एसीपी निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। दरम्यान विरोधकांनी या प्रकरणावरून फडणवीसांसह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। कधी काळी कायद्याचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून गुंडराज सुरू झाले आहे। एक भाजप आमदार पोलीस ठाण्यात पीआय समोर गोळीबार करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्री पदाला आव्हान देत आहे, अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली। तुमचाच आमदार तुम्हाला न जुमानता गोळीबार करत असेल तर एक क्षणही गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। राज्यात 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। आतापर्यंत मुलींना 50% शुल्क माफी होती, ही आता 100% करण्यात आली आहे। जास्तीत जास्त मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटलांनी सांगितले। भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे। हा सर्वोच्च नागरी पुरस्कार अडवाणी यांना देण्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशाच्या विकासात अडवाणी यांचे योगदान मोठे आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे। दरम्यान राम मंदिर आंदोलनात अडवाणी यांनी भूमिका बजावली होती। गेल्या महिन्यात राम मंदिराचे लोकार्पण झाले। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत यावर आनंद व्यक्त केला आहे। भारतरत्नसाठी झालेली निवड अतिशय योग्य आहे। यावर्षी भारतरत्न निवड झालेली दोन्ही नावे योग्य आहेत। थोडा उशीर झाला पण योग्य निवड केली आहे, असे ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याची माहिती दिली होती। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे। तुझे वय झाले, या वयात लोड झेपत नाही, गप्प बस नाही तर वर जाशील, अशा एकेरी शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांबाबत धक्कादायक विधान केले आहे। ओबीसीचे वाटोळे केल्याचा आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला आहे। पण आम्ही यापुढे वाटोळे होऊ देणार नाही, तुम्ही यापुढे शांत बसले नाही तर सोडणार नाही, असेही जरांगे म्हणाले। भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली आहे। यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। नेमकं तिथं काय झाले की त्यांनी टीव्ही चॅनलवर गोळीबाराची कबुली दिली, हा सगळा प्रकार कायद्याला धरून नाही, असेही अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन शिंदे गटाचे नेते महेश गायकवाडांची भेट घेतली। उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड हे जखमी झाले होते। त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे, तर राहुल पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। गणपत गायकवाडांनी 6 गोळ्या झाडल्या होत्या। देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनंदन केले। हा सर्वोच्च सन्मान ह्याआधीच मिळायला हवा होता। करोडो भारतीयांचे आणि अनेक पिढ्यांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच आहे। हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे।
पूनम पांडे जिवंत आहे. तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरूकता करण्यासाठी तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान पूनमचे निधन झाल्याची बातमी काल तिच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली होती. तसेच सर्व्हायकल कॅन्सरमुळे पूनमचे निधन झाले असे सांगण्यात आले होते. मात्र आता सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरूकता करण्यासाठीचा हा स्टंट होता असे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील 6 राज्यसभेच्या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत राज्यसभा बिनविरोध होणार असा प्रश्न केला आहे. तसेच 6व्या जागेसाठी सगळ्यांनी विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले असून यासाठी त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाव पुढे केले आहे. महाविकास आघाडीकडे 30 मते वेगळी आहेत तर इतरही मते येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यातच विराटने विश्रांती का घेतली याचे कारण समोर आले आहे. विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच गुड न्यूज देणार आहेत. ते दुसऱ्यांदा आई बाबा बनणार आहेत. विराटच्या जवळचा मित्र AB डी विलियर्सने याची माहिती दिली. विराट आणि अनुष्काला दुसऱ्या बाळाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विराट कुटुंबासोबत वेळ घालवत आहे असे डी विलियर्स म्हणाला. अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांनी आरक्षण सर्वांना द्या, फक्त मराठा समाजाला का असा प्रश्न केला. ब्राह्मण जैनांनाही आरक्षण द्या. आता मराठा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती ओबीसी विद्यार्थ्यांना द्या असे म्हणत मराठा आरक्षणासाठी खोट्या वंशावळी जुळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षणाचा गुलाल उधळला, आता उपोषण कसले करतो असा टोला त्यांनी मनोज जरांगेंना लगावला. मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी अशी भाषणे करतो त्यामुळे सरकारमधले विरोधी पक्षातील सगळे बोलतात तुम्ही राजीनामा द्या. मला त्या सर्वांना सांगायचे आहे. 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला रॅली झाली. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो असे भुजबळ म्हणाले. ओबीसींचा महाएल्गार मेळावा अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने पोलिसांचे कौतुक करत एक प्रश्न उपस्थित केला. कोणताही राजकीय नेता आला तर पोलीस त्यांना सलाम मारतात, पण आपण त्यांना का सलाम मारावा असे म्हणत नेत्यांनीच पोलिसांना सलाम ठोकला पाहिजे असे तो म्हणाला. तसेच सर्वात जास्त पोलिसांनी त्याग केला आहे. पोलीस हे भारताचे खरे हिरो आहेत. या वर्दीसाठी अनेकांनी जीव गमावला असल्याचे त्याने सांगितले. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केले. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे. प्रखर राष्ट्रभक्त ज्येष्ठ नेते अडवाणींनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारणासाठी समर्पित केले. राम मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते. काय बोलतो तुमचा नेता? जरांगे यांनी मला बजेटमधील फारसं कळत नाही, पण आरक्षण देता येत असल्यास द्यावे असे ते म्हणाले. तसेच जरांगेंना अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसुदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळाले असा टोलाही त्यांनी लगावला. भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींनी प्रतिक्रिया दिली. मी अत्यंत विनम्रतेने व कृतज्ञतेने जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा स्वीकार करत आहे. माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती म्हणून ही सन्मानाची बाब नाही, तर त्या आदर्श आणि मूल्यांचाही सन्मान आहे ज्यांची मी आयुष्यभर पूर्ण क्षमतेने सेवा करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. तसेच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह कार्यकर्त्यांचे आभार मानले. संगीतकार शांतनू उर्फ शान मुखर्जीला आशा भोसले पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या सहयोगाने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारासाठी शानची निवड करण्यात आली. नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी याबाबत माहिती दिली. 8 सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.